जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली श्री ज्ञानोबा यांच्या कृपेने, भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपेने आपण भगवती ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायाचं चिंतन करण्यासाठी प्रवृत्त झालोय। भगवान विश्वमौली श्री ज्ञानोबा या 12व्या अध्यायामध्ये सुरुवातीला श्री गुरूंच्या कृपा दृष्टीला नमन करतायत, वंदन करतायत, कृपा दृष्टीचा जय जयकार करतायत। कृपा दृष्टीचं शुद्धे या पहिल्या विशेषणातून वर्णन केलं। उदारे हे दुसरं विशेषण दिलेलं आहे। श्री गुरूंच्या कृपा दृष्टीचा जय जयकार असो, हे श्री गुरूंची कृपा दृष्टी, तो शुद्ध आहेस, उदार आहेस, एवढं आपलं चिंतन झालंय। आज आपल्याला प्रसिद्धे या पदाचं चिंतन करायचं आहे। विश्वमौली ज्ञानोबा या तृतीय विशेषणातून श्री गुरूंच्या कृपा दृष्टी रूपी मातेला प्रसिद्धे असं संबोधतात। हेही संबोधनच आहे, हे प्रसिद्धे, प्रसिद्ध असणाऱ्या हे गुरु कृपा दृष्टी रूपी माते, असा सरळ अर्थ आहे। तर प्रसिद्धे म्हणजे काय, श्री गुरूंची ही प्रसिद्धी कशी आहे, या संबंधी आपल्याला आजच्या पाठामध्ये चिंतन करायचं आहे। प्र हा उपसर्ग आहे आणि सिद्ध हा धातू आहे। प्रसिद्ध्यति इति प्रसिद्धः, भूतकाळ अर्थामध्ये किंवा गती प्राप्ती या अर्थामध्ये भूतकाळातला त प्रत्यय झालाय आणि प्र उपसर्ग पूर्वक सिद्ध धातूचं प्रसिद्ध असं रूप बनलेलं आहे। प्रसिद्ध असलेला असा याचा अर्थ आहे। श्री गुरूंची ही जी प्रसिद्धी आहे कशी आहे, या संबंधी थोडस क्रमाने एक एक मुद्दा घेऊन याचं चिंतन आपल्याला करायचं आहे। तर सुरुवातीला श्री गुरूंची ही गुरुकृपा दृष्टीची प्रसिद्धी 7 प्रकाराने आज आपल्याला पाहिजे। याला सप्त प्रसिद्धी असं म्हणा। सप्त प्रकारेण प्रसिद्धी ही 7 प्रकाराने श्री गुरूंच्या कृपा दृष्टीची ही प्रसिद्धी आहे। का श्री गुरु प्रसिद्ध आहेत, याची 7 कारण आणि 7 प्रकार घेऊन आपल्याला श्री गुरूंची प्रसिद्धी पाहिजे आहे। त्यातलं पहिलं कारण आहे की श्री गुरूंची कृपा दृष्टी किंवा श्री गुरु हे अत्यंत प्रसिद्ध आहेत। का प्रसिद्ध आहेत, तर असं पहिलं कारण आहे परमात्म रूपत्वेन सर्वांतरत्वात प्रसिद्धाः श्री गुरवः। आमचे श्री गुरु प्रसिद्ध आहेत का, परमात्म स्वरूपच असल्याने सर्वांतर आहेत, सर्वांच्या आतमध्ये आहेत, सर्वांच्या अत्यंत निकट आहेत, जवळ आहेत, म्हणून ते प्रसिद्ध आहेत। कारण ते स्वरूपाने परब्रह्म आहेत। म्हणून पहिलं उत्तर किंवा पहिला प्रकार आहे परब्रह्म स्वरूपत्वात प्रसिद्धाः। आमचे गुरु परब्रह्म स्वरूपच आहेत म्हणून ते प्रसिद्ध आहेत। कारण ब्रह्म हे प्रसिद्ध आहे। ब्रह्मसूत्राच्या
भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी या संबंधी विश्लेषण केलेलं आहे. किम तद ब्रह्म प्रसिद्धम अप्रसिद्धम वा. इथून आचार्यांनी ब्रह्माची प्रसिद्धी सांगितलेली आहे की ब्रह्म हे प्रसिद्ध आहे, अप्रसिद्ध नाहीये. का? सर्वांच्या आतमध्ये तेच आहे, सर्वांना अपरोक्ष तेच आहे, सर्वांचा आत्मा तेच आहे. म्हणून सर्वात्म रूपत्वात सर्वांचे आत्माच आहे. कोण? परब्रह्म. आणि परब्रह्म सद्गुरु आहेत. ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? श्रुती माता सांगते साक्षात आहे आणि सर्वांना अपरोक्ष आहे, सर्वांचा आत्माच आहे. सवा एष आत्मा सर्वांतरः. सर्वांच्या आतमध्ये असलेला हा आत्मा परब्रह्मच आहे असं श्रुती माता सांगते. सर्वांचा आत्मा म्हणजेच ब्रह्म आणि सर्वांना मी म्हणजे आत्मा. मी हा प्रसिद्ध आहे. अहम अहम या रूपाने, मी या रूपाने सर्वांना आत्मा प्रसिद्धच आहे. माऊलींनी सुद्धा म्हटले, येरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गा मी. सर्वांच्या हृदयामध्ये जे मी असं स्फुरण होतंय तोच आत्मा आहे आणि तेच परमात्म्याचं स्वरूप आहे, तेच ब्रह्माचं स्वरूप आहे. मी या रूपाने परब्रह्म प्रसिद्ध आहे आणि परब्रह्म म्हणजे श्री गुरु आहेत. म्हणून श्री गुरु परब्रह्म रूपाने मी या रूपाने सर्वांच्या आतमध्ये प्रसिद्ध आहेत असा एक अर्थ. एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये श्री गुरूंचं ब्रह्मरूपाने खूप मोठं वर्णन केलंय. 13 विशेषणं दिलीत आणि श्री गुरूंचं ब्रह्मरूपाने वर्णन केलंय. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. सद्गुरुम तम नमामि. त्या सद्गुरूंना मी नमन करतो, नमस्कार करतो. कोणत्या? ब्रह्मानंदम, जे ब्रह्मानंद रूप आहेत. परमसुखदम, परमसुख देणारे आहेत. ब्रह्मानंदम परमसुखदम. केवलम, जे केवल आहेत. ज्ञानमूर्तीम, ज्ञान स्वरूप आहेत. द्वंद्वातीत आहेत. गगन सदृश आहेत. तत्वमस्यादी महावाक्यांचं लक्ष्य स्वरूप आहेत. एकम, एक आहेत. नित्यम, नित्य आहेत. विमलम, अचलम अशा आहेत. सर्वधी साक्षीभूतम, सर्वांच्या बुद्धीचे साक्षी स्वरूप आहेत. एकम, एक आहेत. भावातीतम, भाव अभावाच्या अतीत आहेत. त्रिगुण रहितम, 3 गुणांनी रहित आहेत. तम सद्गुरुम नमामि, अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो. हे सगळं कोणाचं वर्णन आहे? ब्रह्माचं वर्णन आहे. आणि अशा परब्रह्म स्वरूप 13 विशेषणांनी विशेषित अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो असं जर श्लोकामध्ये वर्णन केलं असेल तर हे सगळं वर्णन ब्रह्माचं आहे आणि ब्रह्म सद्गुरू आहेत असं वर्णन या श्लोकामध्ये केलंय. या रूपाने श्री गुरु ब्रह्मच आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत. गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु साक्षात परब्रह्म आहेत. हृदय सर्वस्य तिष्ठितम, भगवद्गीता सांगते. आणि सर्वांचं ब्रह्म हेच स्वरूप आहे, आत्मा आहे. मी हे स्फुरण म्हणजेच आत्मा, म्हणजेच परब्रह्म आहे. आणि हे परब्रह्म श्री गुरूंचं स्वरूप असल्यामुळे अहम 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 या वृत्तीच्या रूपाने श्री गुरुच परब्रह्म रूपाने प्रसिद्ध आहेत असा एक अर्थ. म्हणून परमात्म रूपत्वेन सर्वांतरत्वात सर्व आत्मस्वरूपत्वात श्री गुरवः प्रसिद्धाः संती, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ आहे क्रिया असाध्यत्वेन स्वतः सिद्धत्वात प्रसिद्धाः. श्री गुरु हे क्रिया साध्य नाहीत, स्वतः सिद्ध आहेत म्हणून ते प्रसिद्ध आहेत. काही गोष्टी क्रिया साध्य, क्रिया केली, प्रयत्न केला, व्यापार केला, व्यवहार केला आणि मोठ्या प्रयत्नाने एखादी वस्तू आपण मिळवली, त्या बाबतीत आपण प्रसिद्ध झालो. उदाहरणार्थ खूप मोठा अभ्यास केला वैद्यकीय क्षेत्राचा, मोठा डॉक्टर झाला, मग जगामध्ये प्रसिद्ध झाला. तर डॉक्टर म्हणून जी त्याची जगामध्ये प्रसिद्धी आहे ती क्रिया साध्य, प्रयत्न साध्य. आमच्या श्रीगुरूंची जी प्रसिद्धी आहे ती क्रिया साध्य नाही, ती स्वतः सिद्ध आहे. ते नित्य सिद्ध अशा प्रकारची प्रसिद्धी आहे.
कारण कृती साध्य जे असतं ते अनित्य असतं आणि जे स्वतः सिद्ध असतं ते नित्य असतं. आमचे श्री गुरु परब्रह्म स्वरूप असल्यामुळे ते नित्य आहेत आणि त्यांची प्रसिद्धी सुद्धा मग त्यामुळे नित्यच आहे. ती क्रिया साध्य असते तर ते अनित्य झाली असते, पण श्री गुरूंची प्रसिद्धी कृती साध्य नाही, ती नित्य सिद्ध आहे, स्वतः सिद्ध आहे. म्हणून प्रसिद्ध शब्दाचा अर्थ प्रकृष्ट सिद्ध, नित्य सिद्ध असा अर्थ करा. म्हणून श्री गुरु प्रसिद्ध आहे. श्रुती माता सांगते, तद यथा इह कर्मचितः लोकः क्षीयते तथा अमुत्र पुण्यचितः लोकः क्षीयते. या लोकामध्ये ज्याप्रमाणे कृषी इत्यादी व्यवसाय करून कर्माने जे जे काही प्राप्त होतं, क्रियेने जे जे काही मिळतं ते सगळं प्राप्य, विकार्य, संस्कार्य, विनाश्य अशा प्रकारचं असतं, ते विनाशशील आहे. तसं पुण्यरूपी कर्म केलं, यज्ञाधिक कर्म केले, स्वर्गादी लोकांना गेला तर तिथलं सुद्धा ते पुण्य संपल्याच्या नंतर तिथलाही आनंद संपणारच आहे. स्वर्गलोक सुद्धा नष्ट होणारच आहे. म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगे जे मनोहर. तर हे जे कृती साध्य स्वर्गाचं सुख आहे ते सुद्धा अनित्यच आहे. मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं की ते सुख संपणार आहे. कृती साध्य ते नष्ट होणार असतं. यद कृतकम तद अनित्यम. किंवा तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत. कर्मजन्य जे जे काय आहे ते नष्ट होणार आहे. आमच्या श्रीगुरूंची प्रसिद्धी क्रियाजन्य नाही, ती स्वतः सिद्ध आहे. याला म्हणायचं जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. अशी प्रसिद्धी आमच्या श्रीगुरूंची आहे. श्रीगुरूंची प्रसिद्धी देवादिकांपेक्षा मोठी आहे, कारण देवादिकांचं जे काही पद आहे ते क्रियासाध्य आहे. नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी असं म्हटलंय, जितका देवांचा समुदावो तितका परप्रकाशाची पहावो. मी प्रकाशको अनादि देवो स्वप्रकाश स्वभावो आत्मा तो मी. याचा अर्थ असा, जेवढे देव झाले ते सगळे यज्ञादी कर्म करून ब्रह्मलोकाला गेले, यज्ञादी कर्म करून स्वर्गाला गेले, त्या उपासना करून त्या लोकांना गेले असतील तर तिथलं त्यांचं ते सुख विनाशशील आहे, कारण ते क्रियाजन्य. परंतु श्रीगुरु मात्र परब्रह्म स्वरूप असल्यामुळे, सर्वांचा आत्मा असल्यामुळे ते कृती साध्य नाही, ते नित्य सिद्ध आहेत आणि नित्य सिद्ध या रूपानेच त्यांची प्रसिद्धी आहे. म्हणून श्रीगुरूंची प्रसिद्धी हे कृती साध्य नसून नित्य सिद्ध आहे, स्वतः सिद्ध आहे आणि या रूपानेच ते प्रसिद्ध आहेत असा दुसरा अर्थ. तिसरा अर्थ असा आहे, प्रमाण अगोचरत्वेन अपरोक्षत्वात प्रसिद्ध. प्रमाणाचा अविषय म्हणजे विषय न होता अपरोक्ष रूप आहेत आणि म्हणून आमचे श्री गुरु प्रसिद्ध आहेत. काही गोष्टी प्रमाणाने सिद्ध होतात, प्रमाणाला विषय होतात आणि मग प्रसिद्ध होतात. जगामध्ये जेवढे काही वस्तू आहेत, प्रमेय आहेत, त्या सर्व वस्तूंच्या अस्तित्वासाठी प्रमाण असावं लागतं. प्रमाणाशिवाय त्यांची सिद्धी होत नाही. मानाधीना मेय सिद्धी ही असं शास्त्र आहे. प्रमाणाशिवाय प्रमेयाची सिद्धी होत नाही. पण जेवढे जगामध्ये प्रमेय आहेत ती प्रमाणाला विषय झाली म्हणून ती प्रमेय, म्हणून ती प्रसिद्ध आहेत, सिद्ध आहेत. त्यांचं अस्तित्व आहे का? प्रमाणाला विषय झाली म्हणून जगामध्ये काही गोष्टी आहेत. हे पुस्तक इथं आहे का? प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे म्हणून हे पुस्तक इथं आहे आणि याचं अस्तित्व सुद्धा मान्य करावं लागतं, कारण प्रमाणाने ही वस्तू सिद्ध आहे. काही प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहेत, काही अनुमान प्रमाणाने, काही उपमान प्रमाणाने, काही शब्द प्रमाणाने, अर्थापत्ती, अनुपलब्धी या 6 प्रमाणांनी जर एखादी वस्तू सिद्ध होत असेल तरच त्या वस्तूचं अस्तित्व माना. नाही काय प्रतिज्ञा मात्रेण वस्तू सिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. लक्षण आणि प्रमाणाच्या द्वारा वस्तूची सिद्धी मानली जाते. हा वेदांत आहे, हे वेदांत शास्त्र आहे. मग जगातले जेवढे वस्तू आहेत त्यांचं अस्तित्व, त्यांची सिद्धी ही प्रमाणाच्या अधीन आहे म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. पण आमच्या श्रीगुरूंची प्रसिद्धी, श्रीगुरु जे प्रसिद्ध आहेत ते प्रमाणाने प्रसिद्ध आहेत असं नाही, ते प्रमाण सिद्ध आहेत असं नाही. तर प्रमाणाला तर विषय होत नाहीत आणि तरी ते आहेत.
आणि अपरोक्ष रूप आहेत सर्वांना, म्हणून ते प्रसिद्ध आहेत. या रूपाने त्यांची ही प्रसिद्धी आहे. प्रमाण सिद्ध म्हणून नाही, तर प्रमाण असिद्ध. प्रमाणाला ते विषय होत नाहीत, पण तरी सुद्धा सिद्ध ते आहेत, याला म्हणायचं प्रसिद्ध आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, असे प्रसिद्ध आहेत श्री गुरु. त्याचं कारण असं आहे की प्रमाणाला जेवढं काही विषय होतं, प्रमाणाने जे सिद्ध असतं त्याला प्रमेय म्हटलं जातं. त्याला प्रमेय सिद्ध असं म्हणा. आणि जे प्रमेय सिद्ध असतं ते जड असतं. जे जड असतं ते दृश्य असतं, आणि जे दृश्य असतं ते अनित्य असतं. प्रमाणाला विषय झालं, सिद्ध झालं, मान्य आहे, ते प्रमेय आहे, सिद्ध आहे. सिद्ध आहे पण मग ते जड आहे. जे जे प्रमाणाने सिद्ध होतं ते जड आहे, दृश्य आहे, आणि त्यामुळे ते अनित्य आहे. मग श्री गुरु आमचे अनित्य नाहीत, दृश्य नाहीत, जड नाहीत. त्याचं मुख्य कारण आहे ते प्रमेयच नाहीत, प्रमाणात ते विषय होत नाहीत. याचं विश्लेषण ज्ञानोबारायांनी श्री गुरूंचंच वर्णन करीत असताना अमृतानुभवामध्ये केलेलं आहे. श्री गुरु प्रमाणाला अविषय आहेत पण अपरोक्ष रूप आहेत, म्हणून ते अप्रमेय सिद्ध अशा आहेत. अप्रमेय सिद्ध असल्यामुळे ते दृश्य नाहीत, दृश्य नाहीत म्हणून ते जड नाहीत, जड नाहीत म्हणून अनित्य नाहीत, असा अर्थ आहे. माऊली म्हणतात, प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे, ते काय स्वतःसिद्धे वस्तूच्या ठाई. प्रमेयत्वाच्या अवच्छेदाने प्रमाणाची प्रवृत्ती आहे, पण श्री गुरु आमचे स्वतः सिद्ध आहेत, त्यामुळे श्री गुरूंच्या अस्तित्वाविषयी प्रमाणाची प्रवृत्ती नाही. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, दृष्टांती वाहिली आण दिसावयाची. दृष्टांताने तर आणच वाहिली, शपथच वाहिली की आम्ही त्या श्री गुरूंना सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त नाही होऊ शकत. श्री गुरूंच्या अस्तित्वासाठी, श्री गुरूंच्या स्वरूपासाठी, श्री गुरूंच्या व्यापकतेसाठी आम्ही दृष्टांत देऊ शकत नाही, प्रवृत्त होऊ शकत नाही. प्रमाण सगळी अप्रमाण झाली. काय आहे की श्री गुरु परब्रह्म आहेत, आणि परब्रह्म स्वरूप श्री गुरूंच्या अस्तित्वासाठी किंवा त्यांना विषय करण्यासाठी प्रमाण प्रवृत्त होत नाहीत. का? कारण 6 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाणाचा श्री गुरु विषय होत नाहीत, कारण ते इंद्रियातीत आहेत. परब्रह्म इंद्रियातीत आहे, अशब्दम अस्पर्शम अरूपम असं विषयातीत आहे, म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाच्या अतीत आहेत श्री गुरु. अनुमान प्रमाणाला विषय होत नाहीत, कारण एक तर श्री गुरु परोक्ष नाहीत, दुसरी गोष्ट हेतू आणि साध्याची व्याप्ती तिथं घटत नाही, व्याप्तीचं प्रत्यक्ष तिथं नाही, म्हणून श्री गुरु अनुमान प्रमाणालाही विषय होत नाहीत. उपमान प्रमाणाला विषय होत नाहीत, कारण ते उपमेय नाहीत, उपमानाचा विषय होत नाही, दृष्टांताचा विषय होत नाही, त्यांच्यासारखी दुसरी सदृश वस्तू कोणती नाही, सादृश्य कुणाचंही देता येत नाही. श्री गुरु सारखं परब्रह्म दुसरं कोणतंच नाही, परब्रह्म एकच आहे, त्यामुळे उपमान प्रमाणाला विषय होत नाही. शब्द प्रमाणालाही विषय होत नाहीत, कारण शब्द कुठं प्रवृत्त होतो आचार्यांनी सांगितलंय, जाती गुण संबंध द्वारेण अर्थम प्रत्यायती. एखाद्या वस्तूला एखादी जाती असावी, गुण असावा, संबंध असावा, तर तिथं शब्दाची प्रवृत्ती आहे. माऊली म्हणतात, नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे जिथं असेल तिथं शब्दाची प्रवृत्ती आहे. पण श्री गुरूंचं तत्व हे अनाम, अजाती, असंबंध, अरूप असं त्यांचं स्वरूप आहे, त्यामुळे त्या ठिकाणी शब्दाची सुद्धा प्रवृत्ती होत नाही. वाच्य वृत्तीने तर नाहीच, पण खऱ्या अर्थाने लक्ष्य वृत्तीने सुद्धा तिथं परब्रह्माच्या ठिकाणी, शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रवृत्ती नाही. शब्द प्रमाणही प्रवृत्त होत नाही, अर्थापत्ती प्रमाणही प्रवृत्त होत नाही, कारण अर्थापत्ती प्रमाणाला काहीतरी कल्पना करावी लागते. पिनो देवदत्त हा देवा न भुंगते, पण सादृश्य पुष्टतेचं प्रत्यक्ष झाल्यामुळे रात्रीच्या भोजनाची कल्पना करावी लागते. अशी श्री गुरूंच्या विषयी काही प्रत्यक्ष तर नाही आणि कल्पनाही करता येत नाही, कल्पनातीत आहेत, म्हणून श्री गुरु अर्थापत्ती प्रमाणालाही विषय होत नाही.
आणि अनुपलब्धी प्रमाणाला विषय होत नाहीत, कारण श्री गुरु हे भाव स्वरूप आहेत. अनुपलब्धी प्रमाणाला विषयाची अनुपलब्धी पाहिजे, अभाव पाहिजे. श्री गुरु अभाव स्वरूप नाही, म्हणून अनुपलब्धी प्रमाणाचेही विषय नाही. सहाही प्रमाणाचे विषय होत नाहीत श्री गुरु, म्हणून प्रमाण अगोचर आहेत. माऊली म्हणतात, आता जो तो इहे शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी, हा प्रमाणाही ओ नेदे कोणाही मा. अशा प्रकारे जो तो या शब्दांनी अनुमानाचाही विषय श्री गुरु होत नाहीत. कोणत्याच प्रमाणाला श्री गुरु तत्व वो देत नाही, म्हणजे विषय होत नाही. पर विषय प्रमाणाला होत नाही, मग नाही म्हणायची तर सोय नाही. कारण मी या रूपाने, अहम या रूपाने, अस्तित्व या रूपाने, चैतन्य या रूपाने, स्फुरण या रूपाने, आनंद या रूपाने ते श्री गुरु तत्वच सर्वत्र विराजमान आहे. तर नाही म्हणायची सोय नाही. सर्वांचं स्वरूपच ते आहे. जगात कोणीही मी नाही असं म्हणत नाही. हा, एखादी वस्तू नसेल ती नाही असं म्हणत असेल तर ठीक आहे, पण असं कोणीही कधीही म्हणत नाही की मीच नाही. असं कोणीही म्हणू शकत नाही का? मी नाही म्हणणाराच आहे. मी नाही असं जो म्हणतो तो म्हणणारा तर आहेच आहे ना, तेच परब्रह्म आहे. त्यामुळे मी नाही असंही म्हणू शकत नाही. शून्य सिद्धांत बोधू कौने सत्ता होय सिद्धो, नसता हा अपवादो वस्तूशी पाय. म्हणून मी नाही असं कोणी म्हणत नाही. म्हणजे मी आहे हे सर्वांना ज्ञात आहे, हा अनुभव आहे. आणि हा अनुभव म्हणजे श्री गुरु तत्व आहे. म्हणून श्री गुरु तत्व आहे तर खरं, आणि प्रमाणाला तर विषय होत नाही, अशी त्यांची प्रसिद्धी आहे. याला म्हणायचं उदारे प्रसिद्धी. असे आमचे श्री गुरु प्रसिद्ध आहेत. बरं, ज्ञान जे आहे, संवित जे आहे, ज्ञान स्वतः सिद्ध आहे. आणि श्री गुरु म्हणजे साक्षात ज्ञानच आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूसपण ते भांब लौकिक भाव. ज्ञानाचं चालतं बोलतं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे श्री गुरु तत्व आहे. आणि ते ज्ञान स्वतः सिद्ध आहे. स्वतः सिद्ध आहेत श्री गुरु, प्रमाणाला विषय होत नाहीत आणि अपरोक्ष रूप आहेत. अशा रूपाने श्री गुरूंची प्रसिद्धी आहे. म्हणून उदारे प्रसिद्धे. असा एक आपण तिसरा प्रकार पाहिला. चौथा प्रकार असा आहे उदारत्वेन वा प्रसिद्ध. उदार या रूपाने श्री गुरु प्रसिद्ध आहेत. काय आहे इथं? उदारे आणि यानंतर प्रसिद्धे म्हटलंय. तर श्री गुरु उदार या रूपाने प्रसिद्ध आहेत असा एक अर्थ करता येतो. उदारत्वेन प्रसिद्ध. श्री गुरूंची कृपादृष्टी इतकी उदार आहे आणि उदार या रूपाने जगामध्ये प्रसिद्ध आहे. किती उदार आहे? तर गुरूंची ही कृपादृष्टी इतकी उदार आहे की ती कृपा करत असताना, ती कृपादृष्टी एखाद्यावर पडत असताना विचारही करीत नाही की हे जड आहे का हा पशु आहे, हा मनुष्य आहे, अज्ञानी आहे का हा ज्ञानी आहे, हा विचार करीत नाही. ती कृपादृष्टी कोणावरही पडते आणि आपलं कार्य करते, त्याचं कल्याण करून टाकते. ज्ञानोबाराय गुरुच आहेत ना. मग ज्ञानोबारायांनी इथं केलेलं गुरूंचं वर्णन पाहताना आपण ज्ञानोबारायाकडे बघून करूया. माऊली हे गुरुच आहेत. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू श्री गुरु आहेत ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय रूपी श्री गुरूंचं वर्णन बघा. माऊलींची कृपादृष्टी बघा. माऊलींची कृपादृष्टी एका जड भिंतीवर पडली तर जड असणारी भिंत चेतन होऊन चालायला लागली. ज्ञानोबारायांची कृपादृष्टी एका जड असणाऱ्या पशुवर पडली तर तो पशु ज्ञान सांगायला लागला, वेद बोलायला लागला. ही श्री गुरूंची माऊलींची कृपादृष्टी आहे. इतकी उदार आहे. होता कृपा तुमची पशु बोले वेद. माऊलींची कृपादृष्टी झाली तर पशु सुद्धा वेद बोलायला लागला. इतकी उदार आहे माऊलींची कृपादृष्टी. एवढंच नाही तर त्या रेड्याचं मंदिर आहे आळ्याला, त्याची समाधी आहे, तिथं यात्रा भरते आणि त्या रेड्याच्या चरणावर लोक डोकं टेकतात, दर्शन घेतात. त्याला सुद्धा ज्ञानोबारायांनी देव केलं, देव. ही माऊलींची कृपादृष्टी आहे आणि ही इतकी उदार आहे. उदारत्वेन प्रसिद्ध. जड भिंतीवर बसले, चालवले, त्या भिंतीवर कृपा केली तर आज त्या भिंतीचं मंदिर आहे. त्या भिंतीवर लोक जाऊन डोकं टेकतात. त्या भिंतीला ज्ञानोबारायांनी देवच करून टाकलं.
अशी या रूपाने माऊलींची कृपादृष्टी उदार आहे. उदार म्हणून प्रसिद्ध आहे, जगामध्ये प्रसिद्ध आहे म्हणून उदारे प्रसिद्ध आहे. उदार या रूपाने सद्गुरूंची कृपादृष्टी ही अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारची आहे. थोडस ज्ञानेश्वरीकडे या. ज्ञानोबाराय म्हणतात, खेचराची याही मना आणि न सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. एखादा खेचराच्या वृत्तीचा जरी असला, आसुर प्रवृत्तीचा जरी असला, तरी ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्याही मनाला पाना फुटेल असं मी माझं हे वाङ्मय विश्व निर्माण करेन, अशी ज्ञानेश्वरी मी निर्माण करेन. हे माऊलींची उदारता नाही का? एखादा म्हटला असता अधिकारी होऊन या तर मी हे तुम्हाला ज्ञान सांगेन असं, पण ज्ञानोबाराय असं कधीही बोलले नाही. उलट ज्ञानोबाराय आणखी बोलतात, जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे ने संगे ब्रह्मभावो भ्रांतासही. एखादा भ्रांत आहे, भ्रांत म्हणजे भ्रमिष्ट आहे, त्याला विषयाचा भ्रम झालेला आहे, द्वैताचा भ्रम झालेला आहे, काम क्रोध इत्यादी विकारांचा त्याला अत्यंत भ्रम झाला, भ्रांत झालेला आहे, मूर्ख आहे, पण त्याला सुद्धा समाधी प्राप्त होईल आणि त्याला सुद्धा हे ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, त्याला सुद्धा संतत्व प्राप्त होईल, अशी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी निर्माण केली. हे माऊलींचं औदार्य प्रसिद्ध आहे म्हणून उदारे प्रसिद्ध आहे. माऊलींच्या चरित्रामध्ये कथा आलेली आहे की आळंदीमध्ये त्या काळात एक विमलानंद नावाचा पुरुष होता, आपलं स्वरूपानंद. आणि तो काय करायचा, वेश्यांच्या घरी जायचा, स्वतःच्या पत्नीला सोडून वेश्यागमन करायला लागला, असुर वृत्तीचा झाला, काम क्रोधाविकारांनी ग्रस्त अशा प्रकारचा वाईट प्रवृत्तीनं जगायला लागला. त्याची पत्नी मात्र भाविक होती. माऊलींचं प्रवचन चालायचं, व्याख्यान चालायचं, लोकांना कळालं होतं ज्ञानोबाराय हे संत आहेत. त्या प्रवचनामध्ये ती माता माऊली रोज येऊन बसायची, तिच्या डोळ्यातून पाणी यायचं. माऊलींनी एक दिवस तिला विचारलं की बाई तू का रडतेस, तुला दुःख आहे काहीतरी सांग म्हटले, संकोच करू नको सांग. तिनं सर्व हकीकत सांगितली. माझा पती वेश्यागमन करतोय, वाईट प्रवृत्तीनं जगतोय, त्याचं कसं व्हायचं, त्याचं वाईट होईल, त्याचंही कल्याण व्हावं, त्यानं चांगलं वागावं असं मला वाटतंय. माऊलींनी सांगितलं एक काम कर, त्याला उद्या प्रवचनामध्ये काहीतरी करून घेऊन ये. ती म्हटली तो येणारच नाही, तो ऐकत नाही प्रवचन. माऊली म्हटले काही कर, पण एकदा फक्त त्याला प्रवचनात घेऊन ये, आमच्या एक दिवस घेऊन ये. मग त्या माता माऊलीनं तिच्या त्या पतीला खूप विनंती केली आणि सांगितलं उद्यापासून कुठं जायचंय तिथं जा, फक्त आजच्या दिवस एक अर्धा तास माझ्यासाठी मंदिरात चला. घेऊन आली, बळच घेऊन आली. प्रवचनामध्ये तो येऊन बसला आणि त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी विषयाच्या सुखामुळे विषयाच्या आसक्तीने जीवाचं कसं अकल्याण होतं, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, जीवाचा कसा नाश होतो. ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. या विषयांचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येसने हे पतन गिमसी तपावे, बुद्धिनाशात प्रणश्यति, असा त्याचा विप्रणाश होतो. असं विषयांचं अनित्यत्व, विषयांचं पारतंत्र्य, विषयांमधील दोष आणि विषयांमुळे पुढे प्राप्त होणारं भयंकर दुःख, हे सगळं प्रतिपादन केलं आणि वैराग्याचं वर्णन केलं. असं भारदस्त प्रवचन केलं असं वर्णन आहे. आणि त्याच्या अंतःकरणावर ते प्रतिबिंबित झालं, त्याच्या ध्यानात आलं मी चूक करतोय, त्यालाही वैराग्य झालं. प्रवचन झाल्यास तो ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर पडला आणि सांगितलं माऊली मला माफ करा, क्षमा करा, माझा उद्धार करा. त्याच्याही मस्तकावर हात टेकून त्यालाही माऊलींनी ज्ञान दिलं, त्याचंही कल्याण केलं, असं चरित्रामध्ये वर्णन आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारखा संत महात्मा अवतरित जो या जगामध्ये झालेला आहे, तो कशासाठी? विषयी आसक्त माया मोहे रत ऐसे जे पतित तारावया,
असे जे पतित आहेत, महापातकी आहेत, विषयामध्ये आसक्त आहेत, माया मोहामध्येच रममान झालेले आहेत, अशांचाही उद्धार करण्यासाठी माऊलींचा अवतार आहे. याला म्हणायचं उदारे प्रसिद्ध. असं औदार्य माऊलींचं प्रसिद्ध आहे. श्री गुरूंचं औदार्य असं प्रसिद्ध आहे. अशा महापतितांचाच माऊली उद्धार करतात का हो? तर माऊलींची उदारता फक्त अशा करताच आहे का की जे अज्ञानी, पतित, पापी अशा लोकांचाच उद्धार करण्यासाठी माऊली आलेत का मग? तर नाही. हे तर झालं बघा, जडावर कृपा केली भिंतीवर, ही माऊलींची उदारता प्रसिद्ध आहे. जड अशा पशुवर कृपा केली, ही माऊलींची उदारता प्रसिद्ध आहे. विषयामध्ये आसक्त असणाऱ्या त्या स्वरूपानंदाचा उद्धार केला, अशी माऊलींची उदारता प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर ज्ञानोबारायांनी चांगदेवांसारख्या 1400 वर्षाच्या तपस्वी योगी अशा अष्टांग योग्याचा सुद्धा उद्धार केला. हे माऊलींची उदारता प्रसिद्ध आहे. परमात्मा पांडुरंग ज्यांच्या हाताने नैवेद्य ग्रहण करीत होता, दूध पित होता, अशा भक्तवर्य भगवंताच्या प्रेम भंडारी अशा नामदेवरायांचा सुद्धा उद्धार तीर्थयात्रेच्या निमित्ताने ज्ञानोबाराय करतात. हे ज्ञानोबारायांची उदारता प्रसिद्ध आहे. म्हणून ज्ञानी, अज्ञानी, जड, चेतन, जड बुद्धीचा, पशु सगळ्यांवर माऊली कृपा करतात, कृपा दृष्टी टाकतात. आणि हे करीत असताना माऊलींनी कधीही जातीपातीचा विचारच केला नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ही माऊलींची उदारता प्रसिद्ध आहे. उदारे प्रसिद्ध आहे. अशी श्री गुरूंची उदारता प्रसिद्ध असते. जातीचा विचार माऊलींनी कधीच केला नाही, असं वर्णन आहे चरित्रामध्ये. माऊली तीर्थयात्रा करीत असताना एकदा जंगलातून त्यांची यात्रा चालली होती, प्रवेश केला जंगलामध्ये. तिथं एक हरपाल नावाचा भिल्ल राहत होता. तो पांडुरंगाचा भक्त होता. जे अभक्त असतील, वाईट लोक, दुर्जन असतील, त्यांना तो लुबाडायचा. जे भक्त, वारकरी, संत, सज्जन असतील त्यांना मात्र त्रास देत नव्हता. त्यांना घरी घेऊन जायचा आपल्या झोपडीवर आणि तिथं त्यांचा सत्कार करायचा, त्यांना भोजन वगैरे द्यायचा, त्यांचा सन्मान करायचा, मग त्यांना वाट लावायचा. असा तो त्या काळातला एक चोर होता, डाकू होता. झाडावर लपून बसायचा. कोणी जर एखादा त्या रस्त्याने वाटसरू आला, झाडावरून एकदम उडी मारायचा खाली, त्याला पकडायचा, चाकू लावायचा त्याच्या गळ्याला आणि विचारायचा, तुला पंढरपूर माहितीये का? पांडुरंग माहितीये का? पंढरपूरची कधी वारी केली का? माझ्या पांडुरंगाचं कधी नाव घेतोस का? आणि तो जर म्हटला मला काही माहिती नाही, मी हे करत नाही, तर मग त्याच्याकडे जे काही आहे ते सगळं काढून घ्यायचा, त्याच्या अंगावरचे कपडे काढून घ्यायचा आणि त्याला हकलून द्यायचा. आणि वारकरी भेटला तर त्याला घरी घेऊन जेव घालायचा. असा तो हरपाल नावाचा डाकू झाडावर बसला. ही संतांची दिंडी तिथं आली. आता पांडुरंगाचं हे भजनच करत असतील. भजन करत करतच ही दिंडी चालली. माझ्या पांडुरंगाचं हे संत महात्मे भजन करतायत हे ध्यानात आलं. त्याच्या झाडावरून उडी मारली, संतांना दंडवत घातला आणि माऊलींना सांगितलं, म्हणे माऊली आमच्या घरी चला, आमचं आतिथ्य स्वीकारा, आमच्या घरी 4 घास खा. आता हा भिल्ल जातीचा आहे. माऊलीने काही विचार केला नाही. हा डाकू आहे, चोर आहे, काही पाहिलं नाही. चल म्हटले. त्याचा भाव पाहिला, त्याच्या घरी गेले. स्नान संध्या वगैरे वारकऱ्यांची संतांची चाललेली होती. आता घरी काही नाही, कारण तो दिवसामध्ये जेवढं लागेल तेवढंच घ्यायचा आणि बाकीचं दान धर्म करून टाकायचा. घरी तर स्वयंपाक बनवण्यासाठी काहीच नाही. पत्नीला सांगितलं स्वयंपाकासाठी काही आहे का? ती म्हटली काहीच नाहीये. आणि मग हा म्हटला काही काळजी करू नको, मी काहीतरी व्यवस्था करतो. पुन्हा गेला आणि त्या झाडावर जाऊन बसला. एखादा कोणीतरी वाटसरू येईल, श्रीमंत मनुष्य एखादा येईल, त्याला आपण पकडूया. पण झालं असं, तास, 2 तास, 4 तास, 5 तास झाले. झाडावर बसला, व्याकुळ झाला, वाट बघू लागला. कोणी यायला तयार नाही. काय करायचं? वाईट वाटायला लागलं मनाला. संत आपल्या घरी आलेत आणि ते उपाशी कशी पाठवायचे? आज कोणीच आपल्याला गिराईक येत नाही. पांडुरंगाचा धावा करू लागला.
आता भक्ताची काळजी देवाला, म्हणून देवानं काय केलं, हरपाल केलिये देव भये धनपाल. तेव्हा अशी म्हण पडलेली आहे. त्या हरपालासाठी देव धनपाल झाले. एक सेठ सावकाराचं रूप घेतलं, गरुडाला बैल केलं, सावकारीन केलं रुक्मिणी मातेला, गाडीमध्ये बसले, बैलगाडी झोपली, निघाली, त्या रस्त्याने जाऊ लागले. हरपालाने उडी मारली, बैलांना असं पकडलं, बैल सोडून दिले, गाडी खाली टेकले आणि त्या सावकाराला पकडलं. कोण आहेस, पंढरपूरची वारी केली का? आता हे पांडुरंगच होते, पण पांडुरंगानं सांगितलं पंढरपूर, मला नाही माहिती म्हटली पंढरपूर काय, कारण देवाला माहिती होतं जर सांगितलं तर हा आपल्याला लुबाडणार नाही. पण असे अंगावर पूर्ण अलंकार वगैरे परमात्मा घालूनच आलेले होते. पंढरपूर माहिती नाही, माहिती नाही, पांडुरंग माहिती नाही. आता हाच पांडुरंग, पांडुरंगाला पांडुरंग काय कळणार आहे? स्वस्वला कधी विषय होत नाही, माहिती नाही म्हटले पांडुरंग कोण, कुठं, केवढा, कसा. कधी नामस्मरण करतो पांडुरंगाचा? नाही म्हटले, करत नाही. आता स्वतःच काय नामस्मरण, सगळं खरंच बोलताय, नाही करत म्हटले नामस्मरण पांडुरंगाचं. रुक्मिणीला विचारलं, तो नाही म्हटले, काही नाही. आम्ही आमच्यासारखे श्रीमंत सावकार लोकांनी कुठं परमार्थ करायचा असतो का म्हटले. असं म्हटल्याबरोबर पकडलं गळ्याला, अंगावरचे कपडे काढले, सगळे अलंकार वगैरे काढून घेतले, रुक्मिणी मातेचे सगळे अलंकार काढून घेतले आणि मग त्यांना हाकलून दिलं. ते सगळे अलंकार घेतले, एका ह्याच्याकडे दुकानामध्ये गेला, किराणा दुकानामध्ये, जे काही लागतं भोजनाची सामग्री, ते सगळी सामग्री विकत घेतली. घरी आला, पत्नीला सांगितलं, हे बघ लवकर जेवायला बनव, आपल्या संतांना. बनवलं जेवायला, संतांची पंगत बसली आणि तो जेवायला आपल्या हाताने सर्वांना वाढत होता. ते वाढत असताना त्यानं बघितलं शेवटी तर ज्याला हाकलून दिलं होतं, ज्या पांडुरंगाला, तो सुद्धा त्या ठिकाणी धनपाल या रूपाने, अंगावरचे कपडे फाटलेले, विस्कटलेले, त्या रुक्मिणी मातेचेही सगळे कपडे वगैरे विस्कटलेले, कुठलेही अलंकार अंगावर नाहीत, अशा एखाद्या गरीबासारखे, भिकाऱ्यासारखे शेवटी येऊन त्या पंक्तीमध्ये ते दोघंही बसलेले दिसले. आणि हे सगळे संतांनी बघितलं. आता ही संतांची ज्ञानदृष्टी होती. ज्ञानोबा यांनी ते ज्ञानदृष्टीनं बघितलं, साक्षात पांडुरंग या ठिकाणी भिकाऱ्याच्या रूपात येऊन बसलेला पंक्तीला आपल्या. आणि हरपाल जेव्हा पाहतोय ते भोजन, त्यांना पत्रवाळ्या वगैरे वाढतोय, जेवण सगळं वाढून झालं. माऊलींनी त्या हरपालाला बोलावलं, म्हणे हरपाल काय भाग्यवान आहेस तो. म्हटले माऊली काय झालं? म्हणजे तुझ्यासारखं भाग्य जगात कुणाचंच नाही म्हटले आज. का तर जगाला दान करणारा, जगाला उत्पन्न करणारा, ब्रह्मांडाचा जनिता, जगतपिता, जगन्माता असा परमात्मा पांडुरंग जे तुझा आराध्य आहे, तो आज तुझ्या हातचं भोजन खाण्यासाठी तुझ्या पंक्तीमध्ये बसलेला आहे. माझं दैवत माझ्या घरी पंक्तीला कोण आहे म्हटले, कुठे आहे, मला दाखवा, मला का दिसत नाही. आणि मग ज्ञानोबराने सांगितलं, आपल्या पंक्तीच्या शेवटी जे दोघ जण बसलेत ना, ते एक पांडुरंग आहे, एक रुक्मिणी आहे. मग ध्यानात आलं की ज्यांना मी लुटलंय ते पांडुरंग आणि रुक्मिणी आहे. आणि माऊलींनी विनंती केली देवाला, देवा तुमच्या मूळ स्वरूपात या. आणि पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता मूळ स्वरूपात आले, दर्शन दिलं हरपालाला, त्याचं कल्याण केलं. माऊलीने त्याच्या मस्तकावर हात टेकला, त्याला अनुग्रह दिला, त्याचंही कल्याण केलं. ही कथा काय सांगून जाते? हरपाल कोणत्या जातीचा, कोणत्या यातीचा, काय कर्म करतोय, त्याची व्यवसाय काय, काही बघितलं नाही. पण त्याचंही माऊलींनी कल्याणच केलं, त्याच्यावरही कृपादृष्टीच टाकली. अशी सद्गुरूंची कृपादृष्टी उदार असते. उदार म्हणून ती प्रसिद्ध आहे. त्याला म्हणायचं उदारे प्रसिद्धे. आणखी काय? हे 4 प्रकार आपले आतापर्यंत झाले. 5वा प्रकार असा आहे, एक श्रीगुरु स्वरूपाने प्रसिद्ध आहेत असं आपण पाहिलं पाठीमागे. उदार म्हणून प्रसिद्ध आहेत असंही पाहिलं. श्रीगुरु गुणाच्या दृष्टीनेही प्रसिद्ध आहेत, गुणतः प्रसिद्ध हा. स्वरूपाने तर परब्रह्मही प्रसिद्ध आहे, परमात्माही प्रसिद्ध आहे. पण गुणाच्या अनुषंगाने विचार केला तर देवाच्या ठिकाणी गुणाबरोबर कधी अवगुण दिसतील, पण श्रीगुरूंच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी कधीही कसलेही अवगुणच नसतात. पाहता अवगुण मिळेची ना.
दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. अशी गुणतः प्रसिद्धी संतांची आहे, श्री गुरूंची आहे. कार्यतः प्रसिद्धी आहे. अजून कशी प्रसिद्धी आहे? कार्यतः प्रसिद्धी. हा 6वा प्रकार आहे. कार्यतः प्रसिद्धी. संतांचं कार्य, श्रीगुरूंचं कार्य किती मोठं आहे, कार्याने ते मोठे आहेत म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला. ज्ञानोबाराय म्हणतात, हे आमचं वैभव नाही, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभवती आहे. आमच्या श्रीगुरूंच्या कृपादृष्टीचं हे वैभव आहे. माऊली म्हणतात, हे सगळं गुरूंचं कार्य आहे आमच्या. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, एथ माझे जी उरले पायी कपण. ही ग्रंथ निर्मिती श्रीगुरूंचं कार्य आहे, ज्ञानोबाराय म्हणतात. मग ज्ञानेश्वरी आजही जगामध्ये किती मोठं कार्य करीत राहते. अज्ञानाला सज्ञान बनवते, विषयामध्ये आसक्त असणाऱ्यांना विषयाचं वैराग्य निर्माण करून देते. ज्ञान, विज्ञान, भूगोल, इतिहास हे सगळं ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला. व्यवहार, नीती, धर्म, भक्ती, योग, ज्ञान सगळं शिकवते. कार्यतः पाहिलं तर श्रीगुरु हे सर्वात मोठे, देवापेक्षा मोठे या रूपाने त्यांची प्रसिद्धी आहे. कार्यतः महिमा या रूपाने प्रसिद्ध आहेत म्हणून उदारे प्रसिद्ध आहे. आणि 7वा शेवटचा प्रकार आहे, चरित्राच्या अनुषंगाने विचार केला तर देवापेक्षा चरित्राने संत मोठे, श्रीगुरु मोठे या रूपाने ते प्रसिद्ध आहेत. देवानाम चरितम श्रीमद भागवत सांगतात, सुखायच दुःखायच. देवाचं चरित्र सुखासाठी आणि दुःखासाठी. साधूला सुखाचं, असाधूला दुःखाचं, असं देवाचं चरित्र आहे. पण देवाचे जे भक्त आहेत, साधू आहेत, संत आहेत, त्यांचं चरित्र केवळ सुखासाठी आहे. असाधू असो, साधू असो, सज्जन असो, दुर्जन असो, चांगला वाईट, भक्त अभक्त, सर्वांना सुखच देणार. सुखायैव ही साधू नाम. सुखासाठीच ज्यांचं चरित्र आहे ते संत महात्मे आहेत. पण चरित्राने श्रीगुरु आमचे देवापेक्षा मोठे या रूपाने प्रसिद्ध आहेत म्हणून उदारे प्रसिद्ध आहे. म्हणून चरित्रतः या रूपाने सुद्धा मोठे या रूपाने आमच्या श्रीगुरूंची प्रसिद्धी आहे म्हणून उदारे प्रसिद्धे. एक, आता पुन्हा एकदा क्रमाने सांगतो, ऐका. एक, सर्वांतर्यामी सर्वात्मा या रूपाने श्रीगुरु प्रसिद्ध आहेत म्हणून उदारे प्रसिद्धे. क्रियासाध्य नाही, स्वतः सिद्ध या रूपाने प्रसिद्ध. 2, प्रमाण अगोचर असून अपरोक्ष या रूपाने प्रसिद्ध. 3, उदारत्वेन प्रसिद्ध. 4, गुणतः प्रसिद्ध. 5, कार्यतः प्रसिद्ध. 6, आणि चरित्रतः महिमा मोठे या रूपाने श्रीगुरु देवापेक्षा मोठे या रूपाने प्रसिद्ध म्हणून उदारे प्रसिद्धे. सप्त प्रसिद्धी म्हणा. अशा 7 प्रकाराने श्रीगुरूंची प्रसिद्धी आहे. ही प्रसिद्धी कुठे पण कुणामध्ये प्रसिद्धी आहे हा शेवटचा मुद्दा. कुणामध्ये प्रसिद्धी आहे तर वेदात अशी श्रीगुरूंची प्रसिद्धी आहे. अशी 7 पद्धतीनं 7ही प्रकाराने श्रीगुरूंची वेदामध्ये प्रसिद्धी आहे. तद विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. अशी वेदामध्ये श्रीगुरूंची प्रसिद्धी आहे. भागवतादी पुराणामध्ये श्रीगुरूंची प्रसिद्धी आहे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेयमुत्तमं शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपसमाश्रयः क्षमाश्रयः. अशा प्रकारे भागवतादी पुराण ग्रंथांमध्ये श्रीगुरूंची प्रसिद्धी आहे. भगवद्गीतेतही प्रसिद्धी आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. श्रीगुरूंची सेवा करा. अर्जुन जेव्हा भगवान श्रीकृष्णाला गुरु समजतो त्याच वेळेला भगवंताने उपदेश केला. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्च यस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. अहं ते शिष्यः मां शाधि त्वां प्रपन्नम्. मी तुला देवा शरण आलोय, मी तुझा शिष्य आहे, तुम्ही माझे श्री गुरु आहात, मला उपदेश करा. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते.
गुरु गुरु केलं भगवंताला. मग गीतेचा उपदेश अशोच्यानन वशोचस्त्वम तिथून पुढे सुरू झाला. गीतेमध्ये गुरूंची प्रसिद्धी आहे. संत वाङ्मयात गुरूंची प्रसिद्धी आहे. सद्गुरु वाचूनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी, माऊलीच म्हणतात. अशी गुरूंची संत वाङ्मयात प्रसिद्धी आहे. जगामध्ये सुद्धा गुरूंची प्रसिद्धी आहे. अजून कुठं प्रसिद्धी आहे? जगात आहे. जगामध्ये म्हणजे अहो शेती करायची असेल तर कोणातरी विचारावं लागेल. नांगरायचं कसं विचारावं लागेल कोणाला तरी. मग जो सांगेल तो गुरुच आहे आपला. पेरायचं कसं विचारावं लागेल, बघावं लागेल. जो सांगेल तो गुरुच आहे आपला. डॉक्टर व्हायचंय शिकावंच लागेल कोणाकडे तरी जाऊन. ते शिक्षक गुरुच आहेत आपले. शाळेतले शिक्षक गुरुच आहेत. जगामध्ये आपण जन्माला येताना ज्ञान घेऊन जन्माला आलोच नाही. ते ज्ञानोबरायच आहेत फक्त. ते संत असतात. जीव म्हणून जो जन्माला आला तो ज्ञान घेऊन जन्माला येत नाही. तो अज्ञानीच असतो लहानपणी. मग त्याला जे हे सगळं ज्ञान मिळतं ते कोणीतरी दिलेलंच आहे. कोणापासून तरी त्याला ते ज्ञान मिळालंय. कोणी इंजिनियर झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी शेतकरी झालं, कोणी वैज्ञानिक झाला, मोठा सायंटिस्ट झाला. आपण चालायला शिकलो हे सुद्धा आईनं शिकवलं. बोलायला शिकलो हे आई वडिलांनी शिकवलं. प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनातली कोणीतरी शिकवलेलीच आहे. म्हणून जगामध्ये प्रत्येक जण खरं तर आपले गुरुच आहेत. जग अवघे गुरु दिसे असं दत्तात्रेय महाराजांनी म्हटलंय. 24 गुरु केले त्यांनी. शेवटी म्हटले की अवघं जग मला गुरु दिसतं. चोरी करायची असेल तर गुरु करावा लागतो म्हणतात. चौर्य लिलेचे गुरु भगवान श्रीकृष्ण आहेत. चोरी कशी करावी जगामध्ये पहिल्यांदा कृष्णानं शिकवलं. चोरीचे सुद्धा आचार्य असतात. तेही शिकावं लागतं. खिसा कसा मारायचा. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी गुरुच जर लागत असतील तर या रूपाने गुरु यांची जगामध्ये सुद्धा लौकिकामध्ये सुद्धा प्रसिद्धीच आहे की नाही. गुरुशिवाय काहीच होत नाही. प्रवृत्ती निवृत्ती कार्य अवश्य पाहिजे आचार्य. प्रवृत्ती म्हणजे व्यवहार, निवृत्ती म्हणजे परमार्थ. संसार असो, व्यवहार असो किंवा परमार्थ असो, गुरुशिवाय पानही हलत नाही, काहीच होत नाही. म्हणून गुरुच सगळं आपल्याला हे ज्ञान देत असतात, शिकवत असतात. म्हणून खऱ्या अर्थाने जे काही आपल्याकडे आज आहे ज्ञान ते सगळं गुरूंमुळे आहे. हे औदार्य गुरूंचं आहे. म्हणून जगामध्ये सुद्धा गुरूंची उदार म्हणून प्रसिद्धी आहेच आहे. वेदामध्ये वाङ्मय विश्वामध्ये सुद्धा गुरूंची प्रसिद्धी आहेच आहे. आजपर्यंत ज्यांना ज्यांना ज्ञान झालं अध्यात्म ज्ञान ते गुरुकृपेनेच झालं. गुरूंशिवाय ते ज्ञान झालंच नाही. कितीतरी कथा सांगता येतील उपनिषदामधील वेदामधील. गुरुकृपेने ज्ञान त्यांना झालं. म्हणून ही गुरूंची प्रसिद्धी उदार म्हणून श्री गुरूंची ही सर्वत्र प्रसिद्धीच आहे. अशी 7 प्रकारची प्रसिद्धी श्री गुरूंची व्यवहारात आहे, परमार्थात आहे, लौकिक विश्वात आहे, वाङ्मय विश्वात आहे. असे श्री गुरु आमचे स्वतः सिद्ध प्रसिद्ध आहेत. म्हणून श्री गुरूंची प्रसिद्धी ज्ञानोबराय या ओवीमध्ये सांगतायत. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे. असे आमचे श्री गुरु अत्यंत प्रसिद्ध आहेत. हे श्री गुरु तत्व प्रसिद्ध आहे. एकंदरीत संपूर्ण विषयाचा आपण जर संक्षेप केला तर श्री गुरूंची स्वरूपाने प्रसिद्धी म्हणजे निरुपाधिकत्वेन प्रसिद्धी आणि सगुणत्वाने प्रसिद्धी, सोपाधिकत्वानेही प्रसिद्धी, निरुपाधिक ब्रह्मरूपाने प्रसिद्धी सर्वत्र आहे आणि सोपाधिक सगुण या रूपाने सुद्धा श्री गुरूंची गुणतः कार्यतः प्रसिद्धीच आहे. मग श्री गुरु आमचे अत्यंत प्रसिद्ध आहेत. श्री गुरूंपेक्षा प्रसिद्ध जगामध्ये देव सुद्धा नाही. देव सुद्धा गुरूंकडेच येतो शेवटी. कृष्णाला सुद्धा सांदीपनी ऋषीकडे जावं लागलं आणि भगवान श्री रामचंद्रांना सुद्धा वसिष्ठ ऋषींकडे विश्वामित्रांकडे जावं लागलं. म्हणजे देवाला सुद्धा गुरूंकडे यावं लागतं. ही गुरूंची प्रसिद्धी आहे. शिव ही मुहूर्त पुसे जया जोशी याते असं अमृतानुभवात ज्ञानोबराय म्हणतात. जीवपणाचे ने त्रासे, जीवपणाचा जेव्हा त्रास होतो तेव्हा तो शिव सुद्धा ज्यांना मुहूर्त विचारतो ते श्री गुरु आहेत. म्हणून श्री गुरु देवापेक्षा प्रसिद्ध खऱ्या अर्थानं जगामध्ये आहेत. म्हणून ज्ञानोबराय सांगतायत उदारे प्रसिद्धे. उदार या रूपाने सुद्धा श्री गुरूंची प्रसिद्धी आहे. अशी वेगवेगळ्या अनुषंगाने
श्रीगुरूंची प्रसिद्धी कशी आहे हा विचार आपण आजच्या पाठामध्ये केलेला आहे. आतापर्यंत आपण जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अशा अर्ध्या ओवीचा विचार केलाय. उद्या आपण अनवरत आनंदे वर्षतीये या अर्ध्या ओवीचा विचार करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.